तूनच मिळत होतं, पाणी वरून कसं काय पडेल तरी सांगू नकोस म्हणून त्याची थट्टा करू लागली. Listen, but Noah believed God. पण तरीही नोहा परमेश्वरावर विश्वास करत होता. My dear church, माझ्या प्रिय मंडळी, during this pandemic period, या अशा संक्रमित वेळेमध्ये what the world says, no matter, बघा जग काय सांगत आहे ते काहीही गृहीत धरू it नका, doesn't matter to us. कारण त्याचा काही आमच्यावर एक फरक पडणार But we नाही. believe in our living God. पण आम्ही आमच्या जिवंत परमेश्वरावर विश्वास We करतो. believe in His living word. आम्ही आमच्या जिवंत परमेश्वरावर विश्वास करतो Because we draw our life from His word. आणि आम्ही आमचे जीवन त्या वचनातून आम्ही संजीवित होतो. प्रिया, So Noah was so faithful. He kept on building the ark. बघा नोहा सातत्याने त्याचा तारू हे बांधतच होता. So carnal people or natural people, they may laugh at us. काही दुष्ट लोक, काही थट्टा करणारे लोक त्याच्यावर हसत होते की असं काय घडतं का कधी. So during the days of Noah, there was death everywhere. आणि ज्या वेळेला There was death everywhere. When rain started, people started dying. आणि ज्या वेळेला नोहाने सांगितल्याप्रमाणे पाऊस पडायला चालू झाला त्यावेळेला अनेक मोठा एक पूर आला आणि लोक मरू लागले, जागोजागी. So everywhere death was there. प्रत्येक ठिकाणी मृत्यू थैमान घालत होता. But Noah and his family were safe. पण नोहा आणि त्याचे कुटुंब हे सुरक्षित होते. Yes, my dear church, there may be death everywhere around us. बघा तुमच्या आजूबाजूला कितीही मृत्यू असा नाचू दे, But our God is there. He will protect us. पण परमेश्वर आमचे रक्षण करेल म्हणजे करेल. He will take care of us every day. तो आमची काळजी नक्की घेईल. प्रिया, Noah is a great example for us. नोहा त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. प्रिया, Why Noah lived such a supernatural life? इतकं अलौकिक जीवन नोहा कसे जगू शकला, Why did he live? का असे तो जीवन जगू शकला You असेल. know, in the book of Genesis chapter 6 verse 18, बघा उत्पत्तीचा 6:18 काय सांगत आहे. what the Bible says here. पवित्र शास्त्र काय सांगते पहा. But with thee I will establish my covenant, and thou shalt come into the ark, thou and thy sons and thy wife, and thy sons' wives with thee. बघा मी तरी तुझशी मी आपला करार स्थापित करतो, तू आपले मुलगे, आपली स्त्री व आपल्या सुना यास घेऊन तारवात जा. So what the Lord is saying here, बघा इथं परमेश्वर काय सांगत आहे. says, I will make a covenant with you. मी तुझ्या बरोबर एक करार केला आहे. You know, God has taken the responsibility to protect that family. बघा परमेश्वराने त्या कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली होती. He made an agreement with Noah and his family. आणि परमेश्वराने नोहा बरोबर एक करार केला होता. Today, God the Father has made a covenant and agreement with you and me through the blood of Jesus. आणि येशूच्या रक्ताद्वारे आज तुमच्याशी आणि माझ्याशी त्याने करार केला आहे. We are safe and we are protected in the blood of Jesus. आम्ही त्याच्या रक्ताच्या द्वारे सुरक्षित आहोत आणि आम्ही कव्हर केले गेलो आहोत. You know what I see during these days? मी एक गोष्ट पाहत आहे या दिवसांमध्ये. One side there is a coronavirus, पण एका ठिकाणी कोविड-19 खूप मोठं संक्रमण चालू आहे, but on the other side there is fear. आणि दुसऱ्या बाजूला एक भीती देखील आहे. So I see there is more fear among the people. पण मी बघत आहे की त्याहून अधिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालं आहे. People are scared to go out. लोक बाहेर जायला घाबरत आहेत. People are scared to come back home. आणि लोक आपल्या घरी यायला देखील घाबरत आहेत. People are scared about their jobs. त्यांच्या जॉब बद्दल, कामांबद्दल देखील ते खूप चिंतित आहेत. People are scared. The whole world is living in fear. हे सगळं जगच ऍक्च्युअली एका भीतीच्या एका छायेखाली आहे. Fear has paralyzed us today. आणि त्या भीतीनं लोकांना पॅरलाइज केलाय. Let me encourage you today. आज मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो. Noah and his family didn't fear. बघा नोहाने त्याचं कुटुंब घाबरलेलं आहे. They believed in the covenant of God. कारण त्यांनी परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवला. They understood, even though we are in the ark, it is God who will protect that ark. बघा आम्ही जरी त्या तारवाच्या आत जाईपर्यंत आम्हाला काही होणार नाही आणि गेल्यानंतर तर आम्ही अजून सुरक्षित असू, हा त्यांचा विश्वास होता. So that is how I would like to encourage you that you have to be fearless man. बघा म्हणून मी तुम्हाला यावेळेला उत्तेजन देऊ इच्छितो की तुम्ही एक निर्भयी असे व्यक्ती व्हा. Many people are dying because of fear, not because of this virus. बघा या व्हायरसमुळे बरेच लोक मरत नाहीत तर ते भीतीमुळे मरत आहेत. Yes, they are scared. कारण ते घाबरले. You know, many years ago when some contagious diseases have started,
खूप काही वर्षांपूर्वी देखील असे काही म्हणजे Plague, some plague started, हा, एक प्लेग नावाचा देखील एक व्हायरस आला होता. and people were scared. खूप लोक घाबरले. And in India, like Hindus, they used to sacrifice bulls or buffaloes to their goddess. आणि लोक आपली अर्पण घेऊन मग एखादा एडका असो एखादा मेंढरू असे ते जाऊन ते कापायचे त्यांच्या देवांना ते अर्पण करायचे. And they think that the plague will stop. आणि मग त्यांना असं वाटायचं की आता हा प्लेग संपून जाईल. You know, if they have such a faith on the blood of the bulls or buffaloes, how much faith we should have in the blood of Jesus. बघा जर त्या लोकांमध्ये इतका विश्वास आहे, जर एखादा करडू कापल्याने एडका दिल्याने देवाला बली दिल्याने रोग जाऊ शकतात, तर आमच्याजवळ तर येशूचे रक्त आहे, आम्ही किती अधिक विश्वासू असलं पाहिजे. And initially people were scared of those plagues. आणि बरेच लोक सुरुवातीला खूप घाबरत होते त्याला. And then slowly what happened? मग हळूहळू झालं काय, They stopped fearing. त्याने त्यांच्यातली भीती निघून जाऊ लागली. And in that way, and then one more plague started coming, like this people were scared of leprosy. बघा त्याच्यानंतर काही एक नवीन रोग आला, तो कुष्ठ रोग आला. Yeah, people were scared of leprosy. मग त्या कुष्ठ रोगाला देखील खूप लोक घाबरू लागले. Those people were kept out of the city. आणि त्या लोकांना शहराच्या बाहेर ठेवण्यात येत होतं जेव्हा त्यांना कुष्ठरोग व्हायचा. But today, पण आज nobody is afraid of leprosy. आज त्याचं कुणाला काही कौतुक वाटत नाही, नवल वाटत नाही. One by one, new diseases are coming. एक मागोमाग एक असे आजार येत असतात. Initially, people are scared. सुरुवातीला लोक घाबरतात. And what happens? Gradually, they come out of fear. पण हळूहळू काय होतं, त्याच्यातून ते बाहेर देखील येतात. That is not how we should live, my dear church. सगळं आम्ही असं जगायचं नाहीये माझ्या मंडळी. God has made a covenant with you and me. एकदा परमेश्वराने आमच्या बरोबर त्याच्या रक्ताने करार केला He असता, has taken the responsibility to protect your family and त्याने my आमच्या family. जीवनाच्या रक्षणाची, आमच्या कुटुंबाच्या रक्षणाची जबाबदारी घेतली आहे. He has made a covenant that He will provide you food. त्याने म्हटला की मी तुझ्या कुटुंबाचे पालन पोषण करेल, तर तो नक्की पुरवेल. He has made a covenant with you that He will provide you finances. त्याने तुमच्याशी करार केला आहे, तर तो तुमचे आर्थिक सहाय्यही करेल. He has made a covenant that He will keep you healthy. त्याने तुमच्याशी आरोग्याचा करार केला आहे, तर तुम्हाला तो आरोग्य देईल. It is not a promise of any government, but it is the promise of the living God who made the heavens and the earth. जगातल्या कोणत्या सरकारचं हे अभिवचन नाही आहे, तर स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता जिवंत परमेश्वर यहोवाचे अभिवचन आहे. You will never fail when you trust in God. जेव्हा तुम्ही त्यावर विश्वास करता त्यावेळेला तुम्ही कधी चुकू शकत नाही. I want to encourage you to do two things if you want to live a supernatural life. मी तुम्हाला दोन गोष्टी सांगत आहे. जर तुम्हाला अलौकिक जीवन जगायचं असेल तर या दोन गोष्टी नक्की करा. One thing, you believe in His covenant. पहिली गोष्ट त्याच्या करारावर विश्वास ठेवा. And then live a fearless life. आणि एक निर्भय जीवन जगण्याचा प्रयत्न करा. Don't be afraid of any virus. एकाही अशा संक्रमित रोगांची भीती बाळगू नका. Don't be afraid of any kind of lackness or any kind of problems. कोणत्याही प्रकारच्या अभावाची चिंता करत बसू नका की मला हे कमी पडेल, मला ते कमी I पडेल. am not telling you that you don't use mask. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही तुमचा चेहऱ्याचा मास्क No, वापरू you नका. need to use the masks. तुम्हाला वापरलं पाहिजे. Yes, you need to maintain the social distance. तुम्हाला ते सामाजिक अंतर पाळलं पाहिजे. Yes, you need to use the sanitizers. तुम्हाला तुमचे हात पाय स्वच्छ ठेवले पाहिजे. But live a fearless and bold life. पण घाबरत जगण्यापेक्षा निर्भय होऊन जगणं खूप महत्वाचं आहे. In Luke chapter 10 verse 19, Lord Jesus said, बघा लूक 10:19 मध्ये येशू काय म्हणाला, I give unto you power to tread upon the serpents and scorpions, बघा मी तुम्हाला साप आणि विंचू तोडण्याचा अधिकार देत आहे. and over all the power of the enemy, आणि बघा शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार मी तुम्हाला देत आहे. and nothing shall any means hurt you. तुम्हाला काही एक बाधणार नाही असे त्याच्यावर. Yes, nothing shall hurt you. तुम्हाला काही एक बाधणार नाही. That is the promise, that is the covenant with you today. हे परमेश्वराचे अभिवचन आहे, तो त्याचा करार आहे तुमच्या माझ्या बरोबर So केला. when we go out, we will remember this, God, nothing shall hurt me, Lord. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर जाल तुम्हाला काही होणार नाही हे समजून घ्या. Yes, when we go back to our house, we will believe that nothing will hurt our family, God. बघा आम्ही जेव्हा बाहेर जाऊन त्यावेळेला माझ्या कुटुंबातल्या एकाही सदस्याला अशी काही संक्रमण होणार नाही ही निश्चितता बाळगा. Yes, let us not fear, my dear